सज्जन हो, नमस्कार. आपण चतुर्वेदाचं चिंतन करतो आहोत आणि आपल्याला या वेद चिंतनातून काय प्राप्त करायचंय, कशासाठी वेदांचा अभ्यास करायचा, कशासाठी यज्ञ याग करायचे, फक्त स्वतःचं कल्याण करण्यासाठी करायचे का? हे विश्वची माझे घर, हे संपूर्ण विश्व हे माझं घर आहे असं समजूनच आपल्याला गेलं पाहिजे. या जगात माझा कोणी शत्रू नाहीच आहे, आणि जर कोणी शत्रू असेल ते हे षड्रिपू ज्यांना म्हणतात, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर, हे माझे शत्रू आहे. पण त्यांनाही मित्रत्व कसं द्यायचं हे आम्हाला वेद शिकवतो. आज ही एक व्याधी जगामध्ये निर्माण झाली, एक तो व्हायरस आला आणि संपूर्ण जगाची उलथापालथ झाली. आपण ज्या वेळेला एखाद्या देशामध्ये इतकी माणसं गेली म्हणून ऐकतो, त्यावेळी आपल्याला दुःख होतं, भीती मग वाटते, पण आधी दुःख होतं, कारण आपण माणूस आहे म्हणून. ज्यावेळी माणसाचे हे स्वभाव धर्म नसतील, त्यावेळी मग आम्हाला कशाचंच काही वाटणार नाही. आपला वेद, एक वेद आम्हाला खूप काहीतरी शिकवून जातो. म्हणून आपण पहिल्यांदा ऋग्वेदाचं चिंतन केलं, यजुर्वेदाचं चिंतन केलं, आणि आता आपण सामवेदाचं चिंतन करतो आहोत. एकेका सूक्तामध्ये किती अर्थ भरलेला आहे तो आपल्याला पाहायचा आहे. या सेतू सामामध्ये 4च भाग आहेत, एकाच ऋचेचे 4 तुकडे आहेत. अहमस्मि प्रथमजा ऋतस्य पूर्वं देवेभ्यो अमृतस्य नाभिः यो मा ददाति सै देवमावाह अहमन्नमन्नमदन्तमत्मि. सेतू सामामध्ये 4चा विचार केलेला आहे, म्हणजे दानाचा विचार केलेला आहे, क्रोधाचा विचार केलेला आहे, आणि श्रद्धेचा विचार केलेला आहे, आणि सत्याचा विचार केलेला आहे. या सगळ्याचा आपण पुन्हा विश्लेषणात्मक भाग पाहणार आहोत. हे जे मंत्र आहे याचं महत्व इतकं सांगितलेलं आहे की हे सेतू साम मी जर रोज ऐकलं ना, तर मला सद्बुद्धीचे नवीन अवसर मिळत जातील, आणि केव्हा माझ्यात उत्तम बदल होत गेला मलाही कळणार नाही. असं हे सेतू नावाचं उत्कृष्ट साम सूक्त आहे, आणि त्याच्यासाठी सेतू सामात काय सांगितले हे पाहण्यासाठी आपण हा सगळा विचार विमर्श करतो आहोत. वेद आम्हाला सुचवतो, सांगतो, धर्म, अर्थ, काम, आणि 4था भाग म्हणजे मोक्ष. मोक्षासाठी म्हणजे मुक्तीसाठी पिंजऱ्यातला पोपट सुद्धा प्रयत्नशील असतो. कुत्र जे असतं त्याला बांधलेली साखळी आहे, ती सोडण्यासाठी प्रयत्न करणारं कुत्र काय, मुक्तीसाठीच प्रयत्न असतो ना. गोठ्यात बांधलेल्या गाई म्हशी जेव्हा त्यांना मोकळं सोडलं जातं, रानात चरायला जायचं असेल किंवा काही असेल, तर त्यावेळी त्या गाई म्हशी आपल्या छोट्या बाळांना सुद्धा तिथं ठेवून
एकदा केव्हा मला मुक्तपणे फिरता येईल याचा विचार करत असते. आता या लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्हाला घरात बसवून ठेवलेलं होतं, बाहेर पडायचं नाही. त्यावेळी माणसं अस्वस्थ झाली, ती केव्हा एकदा घराबाहेर पडायला मिळेल. मोकळं होणं, मुक्ती मिळणं, मुक्तीसाठी प्रयत्न हे आवश्यक असतं. तुम्ही आम्ही सगळेजण वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या तुरुंगातच आहोत. जो कारागृह म्हणतात, जे जेल म्हणतात, तिथे बेड्या लोखंडी असतील, पण तुमच्या आमच्या हातापायात अदृश्य रूपाने बांधलेल्या सोन्याच्या बेड्या आहेतच. त्या तोडून आपल्याला जाता येत नाही. म्हणून मुक्तीचा विचार, मोक्षाचा विचार आम्हाला वेद काय सांगतो तो करणं अत्यावश्यक आहे. माणसाच्या जीवनाचं परमोच्च ध्येय, अंतिम पुरुषार्थ म्हणजे काय तर मोक्ष. मुच म्हणजे सोडणे, मोकळे होणे किंवा मोकळे करणे. या संस्कृत धातूपासून मोक्ष शब्द बनलेला आहे. मोक्षाच्या समानार्थक शब्द म्हणजे मुक्ती हा आहे. अविद्येमुळे अर्थातच अज्ञानामुळे जीवाला बंध उत्पन्न होतो. ही अविद्या जी असती ही आत्मज्ञानाने नष्ट झाल्यावर जीवाचे बंध आपोआप गळून पडतात. आणि याकरता आपल्याला सद्गुरूंची आवश्यकता असते. सद्गुरूंना शरण का जायचं, गुरुला महत्व का आहे, तर त्याचं महत्व आपल्याला इथं दिसतं. मुक्ती जी पाहिजे असेल ना, तर त्यासाठी सद्गुरू पाहिजे. आणि ते आम्हाला आत्मज्ञान करून देतात. गीतेसारखा मोठा ग्रंथ जो आहे, थोर ग्रंथ आहे, तो मोक्षाची वाट दाखवतो. ज्ञानेश्वर महाराज माऊली म्हणतात, एथ अविद्यानाशु हे स्थळ, तेणे मोक्षोपादान फळ, या दोन्ही केवळ साधन ज्ञान, हे इतुलेची नाना परी, निरूपिले ग्रंथ विस्तारी. म्हणजे या भगवद्गीतेत काय आहे, माऊली म्हणतात, या गीतेत अविद्येचा निराश करणे हा विषय आहे आणि त्या योगाने मोक्ष मिळवणे हे फळ आहे. अविद्यानाश अविद्यानाश आणि मोक्ष प्राप्ती या दोही साधनांना ज्ञान आहे असं म्हटले. हे इतकेच नाना प्रकारांनी या ग्रंथात विस्तृत रीतीने सांगितलेलं आहे. मोक्ष प्राप्तीसाठी किंवा आत्मसाक्षात्कारासाठी शमदमादी दैवी संपत्ती अनिवार्य आहे. आदि शंकराचार्यांनी विवेक चूडामणी नावाचा एक अद्वितीय ग्रंथ लिहिलेला आहे. त्या शमदमादी सद्गुणांवर त्यांनी अप्रतिम प्रकाश टाकला आहे. आचार्य म्हणतात, शमदमादी संपत्ती, मेधावी पुरुषो विद्वानूहापोह विचक्षणः, अधिकार्यात्म विद्यायाम उक्त लक्षण लक्षितः. मोक्षाचा विचार करणारा, बुद्धिमान आणि उहापोह करण्यास समर्थ आणि शास्त्रात सांगितलेल्या लक्षणांनी युक्त असेल असा पुरुषच आत्मविद्येचा खरा अधिकारी असतो. अर्जुन असा अधिकारी होता. विवेकिनो विरक्तस्य शमादि गुणशालिनः मुमुक्षोरेव हि ब्रह्म जिज्ञासा योग्यता मता. तो साधक
आत्मानात्म विवेक करण्यास समर्थ, विषयाविषयी वैराग्य धारण करणारा, शमदम इत्यादी षड्गुणैश्वर्यानी युक्त आणि मुक्त होण्याची तीव्रतम इच्छा असलेला असा असावा. मुक्ती ही प्रत्येकाला हवी असते, पण लक्षात ठेवा, आपणच आपला जेल तयार करून घेतो. म्हणजे प्रत्येक माणूस कर्मानी या गोष्टी करत असतो. एखादा माणूस हौस म्हणून पोपट पाळतो. अरे, या मुक्त आकाशात स्वैर विहार करायचा त्याला अधिकार भगवंतानी दिलेला आहे, आणि तुम्ही त्याला पिंजऱ्यात कोंडून ठेवले, म्हणजे त्याला जेलमध्ये घातले. तुम्ही कितीही चांगली फळं आणून त्याला दिली, डाळ दिली ना, मुक्तमुक्त केलं, त्याला त्याचं कशाचंही कौतुक नाहीये. त्याला मुक्त व्हायचंय, पण ते तुम्ही होऊ देत नाहीये. आणि ती गोष्ट आम्ही जितकी वर्ष इथं करू, त्याला 10 गुणायचं, तितकी वर्ष मला पुढे जेल होणार आहे. एखादा माणूस निरपराधी असून सुद्धा त्याला जेलमध्ये जावं लागतं, आणि तेवढा त्याचा भोग संपला की लक्षात येतं आणि त्याला त्याची सुटका होते. मग हे काय, असं का होतं? पूर्वी 62च्या युद्धामध्ये आपले अनेक जवान चीनच्या तावडीत सापडले, आणि चीनी लोकांनी त्यांना जेलमध्ये टाकलं, त्यांना सोडलं नाही. युद्ध संपल्यानंतर सुद्धा कित्येक त्यातले जे कैदी ते सडत राहिले. काही त्यातले तिथेच मृत्युमुखीही पडले. पण काही कैदी असे होते की ते 20 वर्षांनी 25 वर्षांनी तिथून सुटून आडमार्गाने भारतात परत आले. म्हणजे त्याचा भोग संपला. त्याने पूर्वी जे काही कर्म केलेलं होतं, क्रियमाण संचित प्रारब्ध, ते संपलं आणि तो माणूस भारतात परत आला. ही जी गोष्ट आहे ना, हीच गोष्ट आम्ही प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे. म्हणून जिथले प्राणी तिथेच चांगले. माणसं मासे पाळतात, घरात होम ॲक्वेरियम म्हणून करून ठेवतात. गोष्ट दिसायला बरी दिसते, पण माशांना विहिरीमध्ये, नदीमध्ये, समुद्रामध्ये विहार करायला आवडतो. तुम्ही तिथून आणून इथं बांधून ठेवा. एकदा मी अमेरिकेमध्ये गेलेलो असताना एका मोठ्या याच्यामध्ये गेलेलो होतो, ज्याला काय म्हणतात, ॲक्वेरियम मध्ये. आणि तिथे एक मोठं कासव होतं. जवळजवळ खूप मोठी अशी ती त्याला जागा केलेली होती त्या कासवाला. आणि तिथं ती पाटी लिहिलेली होती, त्याच्यावर लिहिलेलं होतं की गेली 200 वर्ष हे कासव या ठिकाणी आहे. अरे, तुम्ही 200 वर्ष त्या कासवाला जेलमध्ये घातले, म्हणजे पुढे काय करायची तयारी चालली हे लक्षात ठेवा. म्हणून आपलं कर्मच आपल्याला बंधनकारक होऊ शकतं. म्हणून प्रत्येकाने या सर्व गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे. विवेक चूडामणी पुढे म्हणतो, साधनान्यत्र चत्वारी कथितानि मनीषिभिः येषु सत्स्वेव सन्निष्ठा यद्भावे न सिद्ध्यति. या संबंधात मननशील ऋषीमुनींनी ही 4 साधने सांगितलेली आहे. ही अंगी असली तरच ज्ञाननिष्ठा उत्पन्न होते. ती नसतील तर त्याला यथार्थ आत्मज्ञान होऊ शकत नाही. मग काय त्यांनी म्हणले, काय काय असावं? आदौ नित्यानित्य वस्तु विवेकः परिगण्यते. इहामुत्र फलभोग विरागस्तदनन्तरं समाधि षट्क संपत्तिर
मुमुक्षुत्वमिति स्फुटम. नित्य वस्तू कोणती, अनित्य वस्तू कोणती, या संबंधीच्या विचाराला प्रथम स्थान आहे. त्यानंतर या लोकीच्या आणि परलोकीच्या फलभोगाविषयी विरक्ती असावयास पाहिजे. आचार्य ज्या ज्या पद्धतीने सांगतायत ना, शम दम तितिक्षा उपरती समाधान आणि श्रद्धा हे 6 गुण अंगी पाहिजे आणि मोक्षाविषयी तीव्रतम इच्छा या 4 गोष्टी आत्मज्ञानासाठी आवश्यक आहेत. आचार्य आपल्याला खूप काही सांगतायत, शिकवतायत. आपण ते जाणून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. एवढंच आहे. सेतू साम जर समजवून घ्यायचं असेल तर या सगळ्या गोष्टींची आम्हाला जरुरी आहे. याच्या पुढचा भाग आपण पुढे पाहूया. धन्यवाद.